नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण पिझ्झा पॉकेट बनवणार आहोत. खूप सिंपल आणि डिलिशियस असतं. नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता. मी इथे 2 ब्राऊन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. तुम्ही नॉर्मल जो व्हाईट ब्रेड असतो तो घेतलात तरीही चालेल. त्याच्या पहिले आपण साईडच्या ज्या साईड्स असतात ना त्या कट करून घ्यायच्या आहेत. चारही साईड्स कट करून घ्यायच्या आहेत. मस्त अशा पद्धतीने सगळ्या चारही साईड्स कट करून घेतलेल्या आहेत. साईड्स आपल्याला फेकायच्या नाही आहेत. आणि इथे आता मस्त लाटून घ्यायचं आहे. दोन्ही एकावर एक ठेवायचं आहे ब्रेड्स आणि त्याच्यानंतर ते लाटून घ्यायचं आहे. मस्त चपटं वगैरे करून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकमेकांना व्यवस्थित चिपकले जातील. त्या पद्धतीनेच आपल्याला लाटायचं आहे. थोडंसं प्रेस करून म्हणजे थोडंसं वजन देऊन वगैरे आपण चांगला जोर देऊन आपण लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता ब्राऊन ब्रेड आहे, छोटा आहे, त्याच्यामुळे मी एकदम छोटीच वाटी घेतलेली आहे. जर व्हाईट ब्रेड असतो किंवा आपला सँडविचचा वगैरे ब्रेड असतो ते तर खूपच मोठे असतात. त्याच्यानुसार मोठी वगैरे आपण मस्त वाटी वगैरे घेऊन त्याच्यानुसार शेप बाकी साईडचं कट करून टाकायचं. वाटी ठेवायची आणि जसं दाखवते तुम्हाला इथे अशा पद्धतीने मस्त अशी वाटी ठेवायची आहे मधोमध. आणि साईडचे जे एक्स्ट्रा जो भाग आहे ना तो साईडचा आपण कट करून घ्यायचा आहे. इथे ब्रेड आपला नॉर्मल खूप हलका फुलका असतो त्याच्यामुळे मी हातानेच कट केलं आहे. बाकी तुम्ही सुरीने वगैरे कट करून घेतलात तरी चालेल अशा पद्धतीने. आणि हे साईडचं जे राहिलेलं आहे ना आणि ते कडा वगैरे होत्या आपण ज्या काढलेल्या त्या सगळ्या आपण मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत आणि त्याचं ब्रेड क्रम्स तयार करायचा आहे. एक ग्लासवाला ब्रेडही होता त्याच्यामुळे तोही मिक्सरमध्ये टाकलेला आहे आणि त्याचा आपण मिक्सरला मस्त ब्रेड क्रम्स तयार करून घेणार आहोत. त्यानंतर ब्रेड क्रम्स साईडला करून ठेवलेले आहेत. आता इथे भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, फाईनली चॉप करून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मस्त अशी. आणि एका बाउलमध्ये सगळे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मस्त मी बघा चॉपरमध्ये कट न करता हातानेच बारीक मस्त चिरून घेतलेला आहे. त्यानंतर बीट आणि टोमॅटो घेतलेला आहे. त्याचबरोबर कोबी जो आहे तो उभा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो जर चिरताना ना त्यातल्या बिया वगैरे त्याचा ज्यूस जो असतो तो काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतरच बारीक चिरलेला आहे, नाहीतर मग ते पूर्ण पाणी पाणी होईल त्याच्यासाठी. आणि आता इथे सगळे व्यवस्थित भाज्या आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत. त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ. जेवढ्या भाज्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही इथे मीठ टाकू शकता. इथे काळं मीठ वगैरे घेतलात तरीही चालेल. आणि मी इथे टाकते आहे शेजवान सॉस. जवळपास 1 चमचाभर शेजवान सॉस टाकलेला आहे. बस एवढं इनफ आहे माझ्यासाठी. मी जास्त बाकी मसाले काहीच वापरत नाही आहे. आणि इतकं डिलिशियस लागतं ना, खरंच सांगते. मीही फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागतं. आणि हा सगळं आता शेजवान सॉस वगैरे टाकलं, मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपण पुन्हा एकजीव करायच्या आहेत सगळ्या भाज्या मस्त अशा. आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. भाज्या आता एकजीव करून आपण साईडला ठेवूया. त्यानंतर इथे घेतलेलं आहे एका वाटीमध्ये मी तांदळाचं पीठ. तुम्ही इथे मैदाही घेऊ शकता आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. पातळ अशी, जास्त दाटसर ठेवायची नाही आहे, पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. जेणेकरून आपण मस्त असं त्या ब्रेडला कोटिंग देणार आहोत ब्रेड क्रम्स चिकटण्यासाठी वगैरे. मी थोडं थोडं पाणी टाकते आहे आणि आपण स्लरी तयार करून घेऊया. एकदम जास्तही टाकू नका, एकदम भस्कन वगैरे, कारण का ते खूपच मग पातळ होणार. जास्तही लिक्विडी नको आहे आपल्याला, एकदम अगदी पाण्यासारखं नको आहे आपल्याला. फक्त थोडंसं आपण त्याच्यापेक्षा जाडसर असं अशा पद्धतीने स्लरी तयार करून घ्यायची आहे. आणि हे ब्रेड क्रम्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता ह्या स्लरीमध्ये जो आपण ब्रेड आपण कट करून घेतला होता ना कटोरीच्या साह्याने, वाटीच्या साह्याने, तो आता याच्यामध्ये डीप करायचा आहे दोन्ही साईडने. आणि त्याच्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचा आहे. तोपर्यंत साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. मस्त तेलही गरम होते. छान कोटिंग झालं व्यवस्थित की आपण इथे तळून घेणार आहोत ब्रेड. मस्त एकदा टाकल्यानंतर आपण आलटून पलटून घ्यायचं आहे. लो टू मिडियम फ्लेमवर आपण तळून घ्यायचं आहे. दोन्ही साईड छान शेकल्या गेल्या पाहिजे प्रॉपर अशा. आणि इथे बघा मस्त असं फुलला गेलेला आहे. कचोरी जशी असते ना तशी तयार झालेला आहे इथे. आणि छान इथे गोल्डन कलरही आलेला आहे, छान शेकला गेलेला आहे. आता आपण यातलं तेल निथळवून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता थंड झालं की त्याच्यानंतर आपण कट करून घ्यायचं. मस्त क्रिस्पी आहे. बाहेरची जी बाजू आहे ना छान क्रिस्पी आहे. आणि आता नंतर भाज्या टाकल्यानंतर खूप मस्त लागतो अशा पद्धतीने. बघा पॉकेट्स ओपन झालेले आहेत इथे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण स्टफिंग भरणार आहोत. जे भाज्यांची स्टफिंग तयार केलेली आहे ती आता ह्याच्यामध्ये आपण भरूया व्यवस्थित.
जास्तही एकदम फिल करू द्यायचं नाही आहे, जेवढं राहतील ना पॉकेट्समध्ये तेवढंच हे करायचे आहे। मी इथे जवळपास बघा 1 ते 1.5 चमचाच राहिली, जास्त राहणार नाही आहे त्याच्यामध्ये, कारण का छोटा ब्रेड ब्राऊन ब्रेड छोटे असतात थोडेसे, त्या हिशोबानेच मी स्टफिंग टाकलेलं आहे। आणि इथे प्लेटिंग करूया आता मस्त असं, दोन्ही ह्याच्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे आणि इथे मस्त असं प्लेटिंग करूया। बाकी ह्याच्यावर कोणत्याही सॉसची वगैरे गरज लागत नाही, असंच खायला खूप टेस्टी लागतं। मस्त इथे दोन्हीही मी प्लेटिंगमध्ये लावलेले आहेत आणि याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते बघा आता। हा आहे याचा फायनल लुक, आहे की नाही मस्त कलरफुल भाज्यांनी भरलेला असा मस्त असं ब्रेड पॉकेट तयार आहे आपल्या इथे खाण्यासाठी आणि बनवण्यासाठीही तेवढाच इझी आहे। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।